कशासाठी होतं आणि दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले. मोदी साहेब संभाजीनगरमध्ये आले होते. आमची भूमिका स्पष्ट अशी होती, बदलापूरमध्ये जी घटना घडली 3.5 वर्षाच्या मुलीसोबत जो अत्याचार अन्याय झाला त्याचा आम्ही निषेध केला. मूळ मुद्दा असा आहे, आम्ही हा निषेध करत असताना कुठेतरी आम्ही राजकीय पक्ष आहोत हे म्हणून करत नव्हतो. आमची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही एक बाप आहोत, आम्ही एक भाऊ आहोत. आमच्या घरात बहीण आहे, आई आहे, मुलगी आहे जी तुमच्याही घरात आहे. उद्या आमच्या तुमच्या घरापर्यंत हे सगळं पोहोचू द्यायचं आहे का? आणि म्हणून आवाज उचलायचाच नाही का? बोलायचंच नाही का? मात्र या सगळ्या गोष्टीच्या विरोधात ज्यावेळेला बोललो, भाजपचे लोक आले त्यामुळे तुम्ही त्यांना भिडले, त्यांना विरोध करण्यासाठी. सरळ मुद्दा आहे की आमचे नेते इथे आलेले होते. आमचा दोन दिवसाचा कार्यक्रम ठरलेला आहे. आदित्य साहेब जिल्हा दौऱ्यावर आलेले आहेत आणि महिनाभरापासून हा कार्यक्रम ठरलाय. आम्ही आमच्या नेत्याला भेटायला आलो. ज्यावेळेला नेत्याला भेटायला आलो त्यावेळेला लक्षात आलं की कुत्रे इथे येऊन उभे राहिलेले आहेत आणि मग या कुत्र्यांचा विरोध तर करावाच लागेल. कारण कुत्रे जरी आले तर आतमध्ये वाघ बसलेला होता, रस्त्यावर वाघ होते. आणि म्हणून आमची स्पष्ट भूमिका आहे आणि भूमिका हीच आहे की या गद्दारांना, या आरामखोरांना, या मुलीच्या आईच्या बहिणीच्या जीवावर उठणाऱ्या सगळ्या लोकांना यांचा रस्ता दाखवून द्यायचा आहे. खूप जास्त धुमश्चक्री झाली, लाठीचार्ज झाला, मारहाण झाली. अहो यांना ओरिजिनल वाघ आतमध्ये यांच्यात दम नाही म्हणून पोलिसांना पुढे कर. दम असेल तर या भिडा. ओपन भाजपच्या संभाजीनगरच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे आणि आमच्या शिवसेनेसमोर येऊन भिडा, मग दाखवू. अहो इथं आल्यावर काय भिडता, समोरासमोर या. महिला कार्यकर्ता मोठा सालियन बद्दल हे इथे जाब विचारायला आले. आदित्य साहेबांना जेव्हा 3 वर्षाच्या मुलीचा बलात्कार होतो, दर दिवशी 7 वर्षाच्या मुलीचा बलात्कार होतो, 5 वर्षाच्या मुलीचा बलात्कार होतो, तेव्हा का जात नाही ते जाब विचारायला? जायला पाहिजे. झोपतात का तेव्हा? कुठले उदाहरण कधीचे काढायचे आणि आत्तावरती आणायचे? त्यांना बलात्काराची घटना महत्वाची वाटत नाहीत का? हे महत्वाचं वाटतं का? प्रश्न विचारणं हिंमत येतं. या ना समोर, आम्ही उत्तर द्यायला बसलेलो आहे. आदित्य साहेबांच्या अगोदर आम्ही उत्तर देतो ना. आपण बघतोय तू आंदोलक होती, तुझ्यावर पोलिसांनी तुला ताब्यातही घेतलं होतं. ताब्यात घेतलं, मला खूप ओढताण केली. भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडून दिलं ना, आम्हाला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आमच्यावर दबाव आणण्यात आला आणि लाठीचार्ज जे आमच्यावर केलेला आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो. गृहमंत्र्याचा आम्ही निषेध करतो. मारहाण खूप जास्त झाली तुमच्याकडे, मारहाण झाली म्हणताय तुम्ही कार्यकर्त्यांना. मला लागलेला आहे, इथं मुका मार लागलेला आहे आणि ज्या गाडीत मला टाकलं होतं तुम्हाला हो, मला पण लाठीचार्ज झालेला आहे. हो, उद्धव ठाकरे गटाची, शिवसेनेची ही सगळी मंडळी आता या ठिकाणी पुन्हा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. हॉटेलच्या बाहेर गेटवर ही सगळी मंडळी आहे आणि यांची आता पुन्हा घोषणाबाजी सुरू आहे. भाजपच्या लोकांनी जे केले ते योग्य नाही, पोलिसांनी आम्हाला मारहाण केली, आमच्यावर लाठीचार्ज केला असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे त्या सगळ्यांवर कारवाई करावी असंच त्यांचं म्हणणं आहे. आपण बघतोय की हॉटेल बाहेर मोठा पोलीस फौजफाटा तैनात आहे, पोलीस मोठ्या संख्येनं आहे, आतमध्ये कोणालाही जाऊ दिलं जात नाही, सगळीकडे असे पोलीस तैनात आहे. पुन्हा एकदा इथं उद्धव ठाकरे गटाची मंडळी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. भाजपचे कार्यकर्ते तुर्तास इथं नाही, त्यांची नेते मंडळी कुठे इथं नाही, मात्र पोलीस मोठ्या प्रमाणात आहे आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते मंडळी, कार्यकर्ते इथं मोठ्या प्रमाणात तर असतात. विशाल करोडे आमचे प्रतिनिधी औरंगाबाद मधल्या, छत्रपती संभाजीनगर मधल्या या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.